हॅलो गाईज, आज आपण बघणार आहोत माय इंग्लिश कोर्स बुक स्टँडर्ड 10 चा हा लेसन. त्याचं नाव आहे ॲन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. स्पेशल काइंड बघणार आहोत. ॲन एन्काउंटर ऑफ बघा काय आहे लेसनमध्ये. My father was a medical professional working for a private company in Raniganj in West Bengal. माझे वडील मेडिकल प्रोफेशनमध्ये होते आणि एका प्रायव्हेट कंपनीमध्ये राणीगंजमध्ये, जी की वेस्ट बेंगॉलमध्ये आहे राणीगंज, तिथे ते कामाला होते. द ऑफिस ऑफ द कंपनी वेअर हाऊस्ड इन इंडिव्हिज्युअल बंगलोज इनसाइड अ लार्ज कॅम्पस. बघा, त्या कंपनीचा एक मोठा कॅम्पस होता आणि त्या कॅम्पसमध्ये कंपनीमध्ये काम करणाऱ्या लोकांच्यासाठी म्हणजे ऑफिसर्ससाठी बंगलोज होते. इंडिव्हिज्युअल वैयक्तिक असे सेपरेट बंगलोज होते. आवर हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस. आणि जे आमचं घर होतं ते कॅम्पसच्या कॉर्नरलाच होतं. द ऑफिसर्स क्लब वॉज ॲडजसंट. ॲडजसंट मीन्स लागून असणे. बघा, तुम्हाला जर लिहून घ्यायचे असतील शब्द तर मराठीमध्ये तर तुम्ही लिहून घ्या, जेणेकरून वाचताना ज्यावेळी तुम्ही परत वाचणार ना, त्यावेळेला वाचत असताना हे शब्द पण लक्षात राहतील आणि त्या शब्दाचे हे इंग्लिश वर्ड्ससुद्धा तुमच्या लक्षात राहतील. टू द बाउंड्री वॉल ऑफ अवर गार्डन. द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास, colorful flowers and a host of tall and majestic trees. म्हणजे त्यांच्या घराला लागून जे कंपाऊंड होतं त्या कंपाऊंडच्या बाजूला असं लक्झरियस म्हणजे छान प्रकारे भरभराट असलेले ग्रीन ग्रास, कलरफुल फ्लावर्स होते आणि तिथले जे ट्रीज होते ते मॅजेस्टिक होते. मॅजेस्टिक म्हणजे भव्य अशी मोठी झाडं होती. द seasonal vegetables in the kitchen gardens of the household and the magnificent trees constantly attracted squirrels and many species of birds. A group of langurs had even made their den in an ashwatha trees nearby. They had all become a part and parcel of our existence and daily life. बघा काय सांगितलेलं आहे इथे की त्यांचं जे घर होतं, ह्या ज्या लेखकाचं घर आहे ते त्यांनी जे सांगितलेलं कॅम्पस आहे, कॅम्पसची जी वॉल आहे त्या वॉलला लागूनच त्यांचं घर होतं आणि त्या घराच्या कॅम्पसच्या बाजूला मोठी झाडं होती. त्यांचं जे किचन गार्डन आहे तिथे अनेक प्रकारच्या भाज्या, व्हेजिटेबल्स लावलेल्या होत्या, सीझनल व्हेजिटेबल्स होत्या. त्याच्यानंतर तिथं खारुताई यायची, विशाल भव्य असे मोठे जे ट्रीज होते त्याच्यावर खारुताई असायची आणि वेगवेगळ्या प्रकारचे बर्ड्स असायचे. आणि हे सगळे आहेत ना प्राणी पक्षी, ते आमच्या लाईफचे एक अस्तित्वाचा एक भाग बनले होते. A small incident on a Saturday afternoon left a profound effect on me and unfolded before my eyes a whole new dimension to the wonder of God's creation. It was a few days into a puja vacations. Just like for any other child, the holidays provided an opportunities for me to become engrossed in various magazines and storybooks published specially for children in the festive season. की एक स्मॉल इन्सिडेंट घडला होता सॅटरडे आफ्टरनूनला. शनिवारच्या दुपारी एक स्मॉलसा असा इन्सिडेंट घडला होता ज्याचे गंभीर परिणाम माझ्या मनावर उमटलेले आहेत. तर त्यावेळेला काय होतं बघा, सॅटरडे आफ्टरनून जी होती ती कशाची होती, पूजा वेकेशनचा त्यावेळेला टायमिंग चालू होता. आता पूजा
पूजा वेकेशन म्हणजे ज्यावेळी एक पूजा असते त्यावेळेचं वेकेशन. आता तुम्ही म्हणाल गणपतीचं वेकेशन असेल कारण गणपतीत पण पूजा असते, दिवाळीचं वेकेशन कारण दिवाळीत पण पूजा असते. पण जर तुम्ही नीट हा धडा वाचला असेल तर तुमच्या लक्षात येईल बघा, इथं आहे वेस्ट बेंगॉल. वेस्ट बेंगॉलमध्ये पूजा वेकेशन काय असतं, ज्या वेळेला दुर्गा माता पूजा असते ना त्यावेळेचं ते वेकेशन असतं. बघा लक्षात आलं का तुमच्या? बघा आता पुढे बघूया आपण काय सांगितलं त्यांनी. खूप पूजा वेकेशन होतं त्यावेळेला हा जो वेकेशनचा काळ असतो त्यावेळेला मोठ्या अक्षरात लिहिलेलं लहान मुलांसाठी एक छानसं स्टोरी बुक मॅगझिन्स त्यावेळेला लहान मुलांना प्रोव्हाइड केलं जातं त्या सुट्टीमध्ये वाचण्यासाठी. बघा, आफ्टर अ हर्टी लंच माय पॅरेंट अँड माय यंगर सिस्टर ले डाऊन फॉर ॲन आफ्टरनून नॅप अँड आय सेटल डाऊन विथ अ स्टोरी बुक. द क्वाईट आफ्टरनून presented the perfect backdrop for reading an adventurous story. The silence was occasionally broken by the sound of my family snoring. The intermittent chirping of house sparrows and harsh cawing of a crow, the shrill call of a kite flying high above the ground. Minutes ticked by. I became deeply absorbed in the book. बघा, सॅटर्डे आफ्टरनून आहे. सॅटर्डे आफ्टरनूनमध्ये काय झालेलं आहे की ते दुपारचे जेवलेले आहेत. त्यांच्या घरातले सगळे लोक दुपारचे जेवलेले आहेत. त्यांचे पॅरेंट्स आणि त्याची जी छोटी बहीण आहे, यंगर सिस्टर म्हणजे लहान बहीण आणि एल्डर सिस्टर म्हणजे मोठी बहीण. आता इथं सिस्टर आहे म्हणून बहीण आहे आणि इथं ब्रदर असतं तर भाऊ. लक्ष कुठे द्यायचं आहे आपल्याला? यंगरमध्ये. यंगर म्हणजे लहान आणि एल्डर म्हणजे मोठा. हे दुपारचे जेवून झोपलेले आहेत आणि एकदम शांत अशी ती दुपार आहे. एकदम वातावरण खूप शांत असं आहे आणि ह्या शांत वातावरणामध्ये हे शांत वातावरण कोण भंग करत आहे तर जे झोपलेत ना त्यांच्या घोरण्याचा आवाज हे शांत वातावरण भंग करत आहे. आणि दुसरं म्हणजे हीच ती वेळ असते ज्या वेळेला लेखकाला हे जे ॲडव्हेंचरस बुक्स आहेत ते वाचण्यासाठी त्याला छानसा असा वेळ मिळत असतो, शांत वेळ मिळत असतो. सडनली आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली in the distance. I choose to ignore the commotion, thinking that the pack of dogs might have cornered a helpless pig. But soon the barking became louder and more aggressive, and the alarmed cawing of a flock of crows added to the cacophony. I also heard the disturbance approaching closer. बघा, सडनली अचानकपणे म्हणजे ज्या वेळेला दुपारचे सगळे झोपलेले आहेत आणि फक्त घोरण्याचा आवाज ती शांतता भंग होत आहे आणि ही दुपारची जी शांत वातावरण आहे ह्या वातावरणामध्ये लेखकाला पुस्तक वाचण्यात खरा इंटरेस्ट येतो आणि लेखक पुस्तक वाचत असतो. त्यावेळेला अचानकपणे त्याला कुत्र्यांच्या भुंकण्यांचा आवाज येतो. फ्युरियसली म्हणजे जोराने. कुत्री कशी भुंकतायत? जोराने भुंकतायत. डिस्टन्स म्हणजे थोड्या अंतरावरच आहेत ते. मग लेखकाने ते इग्नोर केलं. का बरं? कारण एक हेल्पलेस पिग असणार आहे, छोटं डुकराचं पिल्लं असणार आहे की ज्याच्या मागे ही कुत्री लागली असणार आहेत असं समजून लेखक त्याकडे दुर्लक्ष करतो. पण थोड्या वेळाने काय होतं, हा जो आवाज आहे तो अगदी जास्त प्रमाणात यायला लागतो आणि हा आवाज खूप अग्रेसिव्ह असतो. तर काय काय असतं त्याच्यामध्ये आणखीन ॲड कोण झालेले असतात. डॉग तर बार्किंग करत असतातच, पण जे क्रो असतो, क्रोचा फ्लोक आहे म्हणजे कावळ्यांचा थवा इथं आलेला आहे जो काव काव करत आहे आणि कॅकोफोनी म्हणजे कर्कश आवाज आणि त्यांचा आवाज एकदम कर्कश येत आहे.
आणि मग लेखकाला हे सगळं वेगळं वाटतं, कारण ज्यावेळेला हेल्पलेस पिगला ज्यावेळेला कुत्री धरतात त्यावेळेला फक्त कुत्रीच तिथं असतात, पण आता फक्त तिथं कुत्रीच भुंकत नाही आहे, तर कावळ्यांचा थवा पण तिथे आलेला आहे. आणि तो फार कर्कश आवाजामध्ये मोठमोठ्याने काव काव करत ओरडत आहेत. मग क्युरिओसिटी म्हणून लेखक तिथे जवळ जात आहे. बघा, अप्रोचिंग क्लोजर, जवळ जाणे. बघूया पुढच्या पेजवरचं बघा. क्युरिओसिटी गॉट द बेटर ऑफ मी. लिव्हिंग द बुक असाइड आय रश टू द वरांडा टू सी व्हॉट वॉज गोईंग ऑन. काय झालेलं आहे बघा, क्युरिओसिटी निर्माण झालेली आहे लेखकाच्या मनामध्ये, म्हणजे जाणून घेण्याची इच्छा झालेली आहे की फक्त कुत्रीच भुंकत नाही तर कावळेसुद्धा ओरडत आहेत, काय झालं असेल बघूया. म्हणून लेखकाने काय केलं, त्याचं बुक आहे ते बाजूला ठेवलं, असाइड बाजूला ठेवलेलं आहे. रश्ड म्हणजे पळत गेलेला आहे. कुठे? वरांडा. आता तुम्ही म्हणाल इथे वरांडा का दिलेला आहे? वरांडा हा ओरिजिनली मराठी शब्द आहे, जो इंग्लिशमध्ये नाही आहे. इंग्लिश लोकांचं हे जो विषय आहे तो इंग्लिश आहे. हे शब्द तुम्हाला दिसत आहेत ते सगळे इंग्लिश आहेत, परंतु हे जे इंग्लिश लोकांच्या घरामध्ये वरांडा नसतो, हा वरांडा फक्त भारतामध्येच मिळतो तुम्हाला बघायला. घराच्या समोरच असतो तो वरांडा असतो. आणि म्हणून ज्याला इंग्रजी शब्द नाही ते मराठी शब्द जसेचे तसे आपल्या इंग्लिशच्या धड्यामध्ये घेतले जातात, आणि ते ओळखून येण्यासाठी, त्याचा वेगळेपणा येण्यासाठी हे हलकेसे कर्वमध्ये लिहिले जातात. बघा, बाकीचं बघा कसं लिहिलेलं आहे आणि हे बघा कसं लिहिलेलं आहे. ह्या अशा छोट्या मोठ्या ट्रिक्स समजून घेण्यासाठी ह्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सना पण शेअर करा. बघा काय सांगितलं आहे, तो वरांड्यामध्ये गेलेला आहे लेखक आणि जाऊन बघतोय की काय चाललंय. व्हॉट्स गोईंग ऑन म्हणजे काय चाललेलं आहे. ओके, आय ग्लान्स टुवर्ड्स द रूफ ऑफ द क्लब हाऊस अँड सॉ समथिंग हॉरिबल. बघा, मी पळत गेलेलो आहे आणि इकडे तिकडे बघतो आहे, आणि मी एक ग्लान्स म्हणजे एक कटाक्ष, एक क्षण आपण बघतो ना, तो एक कटाक्ष मी टाकलेला आहे. रूफ ऑफ द क्लब हाऊसच्या छतावर मी एक काहीतरी बघितलं जे खूपच हॉरेबल होतं. हॉरिबल मीन्स भयानक. काय बरं भयानक घडलं असेल, चला बघूया. अ बिग मेल लंगूर, apparently the leader of its group, was holding a baby langur in his hands and mercilessly beating it all over with a definite intent to kill. The helpless mother of the baby and other lesser members of the langur group were scattered on the roofs of the buildings nearby watching the baby being killed. I recall the terrible custom in the animal clan according to which a dominant male usually does not allow another male, baby or adult to survive within its group. ते जे हॉरिबल आहे ते काय बरं घडलेलं आहे की तिथे एक मेल, एक बिग मेल लंगूर म्हणजे मोठाच्या मोठा एक वानर, एक माकड आलेला आहे, आणि त्याच्या हातामध्ये एक छोटा बेबी लंगूर आहे, म्हणजे नुकतंच जन्मलेला मेल लंगूर त्याच्याकडे आहे. आणि मर्सिलेसली म्हणजे हृदयामध्ये कसलीच दयाची भावना नसणारा असा व्यक्ती क्रूरपणाने, म्हणजे असं ते मोठं माकड त्या छोट्या माकडाला क्रूरपणाने बायटिंग करत होतं, म्हणजे त्याचा चावा घेत होतं. आणि बाकीचे जे त्याची मेंबर्स होते त्यांच्या ग्रुपमधले ते छतावर लांब लांब असे बसले होते, आणि बिचारी हेल्पलेस मदर होती, ती सुद्धा त्या बेबी लंगूरला वाचवू शकत नव्हती, काहीच करू शकत नव्हती. मग प्राण्यांमध्ये जे काही हे होतं कस्टम, म्हणजे जे काही चालीरीती आहेत, प्राण्यांच्या मध्ये ज्या काही चालीरीती आहेत, ॲनिमल क्लेन म्हणजे वंश,
त्यांचा जो वंश आहे तर ते काय बरं होतं प्रकरण की एका ग्रुपमध्ये एकच मेल असणार आहे. त्यांच्या लंगूरमध्ये माकडांच्या त्या ग्रुपमध्ये एकच मेल असणार आहे. बाकी दुसरा मेल ते खपवून घेत नसतात. म्हणून ज्या वेळेला दुसरा मेल ते छोटं बेबी झाला ना, त्यावेळेला त्यांचा ग्रुप लीडर आहे तो त्या छोट्या बेबीला मारून टाकण्याच्या उद्देशाने त्याला इजा पोहोचवत होता. Without losing any time, I gathered a stout stick in one hand and burnt a piece of stone at the marunding langur. The langur was an infuriated that it hardly took any notice of my assault. But then I started throwing more stones. The dogs on their part raised their pitch of cry. बघा, हे ज्यावेळी लेखकाने बघितलं की छोटा बेबी लंगूर आहे तो जखमी झालेला आहे, त्यावेळेला लेखकाने काय केलं, एक मोठी स्टॉट म्हणजे मजबूत काठी घेतली, स्टिक घेतलेली आहे आणि ती त्या मोठ्या माकडाकडे जोरात फेकलेली आहे. पीस ऑफ स्टोन्स, छोटे छोटे दगड घेतलेले आहेत आणि त्या माकडाकडे फेकलेले आहेत. मग ते माकड काय केलं, इन्फ्युरेटेड, रागाने त्या लेखकाकडे पाहिलेलं आहे आणि त्याने तो जो अचानक झालेला म्हणजे लेखकाने जे स्टोन्स फेकायला चालू केले, काठी फेकायला चालू केले, हा अचानक झालेला हल्ला होता त्या माकडावर, त्याकडे त्याने पूर्णपणे दुर्लक्ष केलं. पण लेखकाने ऐकलं नाही, थांबवलं नाही, आणखीन स्टोन्स घेतले आणि त्या माकडाकडे मारायला चालू केले आणि कुत्र्यांनी पण मग मोठमोठ्याने भुकायला चालू केलं. The changed circumstances and the sudden unexpected attack from unknown quarters forced the langur to drop the baby from the sloping roof over the veranda. The baby was listless and appeared to be dead. As its body started to slide down, the excitement of the pack of dogs grew manifold at the prospect of a good kill and meal. बघा काय झालेलं आहे की ज्यावेळी लेखकाने स्टोन्स, काठी त्या मेन माकडाकडे मारायला चालू केलं, त्यावेळेला ते अनएक्सपेक्टेड हल्ला झालेला बघून त्या माकडाने ते छोटं बेबी होतं ते रूफवर तसंच टाकलं. आणि ते रूफ कसं होतं, असं घसरतीचं होतं. तर त्या रूफवर ते माकडाचं पिल्लं तसंच ठेवलं आणि ते घसरतीचं रूफ असल्यामुळे ते पिल्लं हळूहळू घसरायला लागलं आणि त्यामुळे तिथलं जे कुत्रे होते ते खूप खुश झाले की आता ते पिल्लं खाली पडेल आणि त्याला आपण खाऊ. तर ह्याचा नेक्स्ट पार्ट आहे तो आपण नंतर बघूया. आणि तुम्हाला ह्याचा नेक्स्ट पार्ट आणि क्वेश्चन आन्सर्स पाहिजे असतील तर प्लीज कमेंट करा.